नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना एक आनंदाची व महत्त्वाची बातमी आहे। मित्रांनो, आता कापूस व सोयाबीन पिकासाठी हेक्टरी 5,000 रुपये राज्य सरकारने जाहीर केलेले आहे। 2023च्या खरीप कापूस सोयाबीन व पिकाकरता राज्य शासनाने GR येथे निर्गमित केला आहे। 2 हेक्टरपर्यंत येथे 10,000 रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आजची सविस्तर बातमी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आणि राज्य सरकारने यासाठी GR सुद्धा येथे निर्गमित करण्यात आलेला आहे। तर ही नेमकी बातमी काय आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया। तर चला बघूया या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा येथे GR निर्गमित करण्यात आलेला आहे। तर तुम्ही यामध्ये दिनांक येथे बघू शकता, दिनांक 29 जुलै 2024 या दिवशी हा GR येथे देण्यात आलेला आहे। तर मग यामध्ये तुम्ही बघू शकता प्रस्तावना माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त यांनी दिनांक 5 जुलै 2024 सन 2024-25 या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे। मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2024 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केलेली आहे। तर मित्रांनो, येथे या GR मध्ये येथे 2 हेक्टरपर्यंत म्हणजे 10,000 रुपये देण्याचे येथे घोषणा केलेली आहे। या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2024च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 10,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यासाठीच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचारात होती। त्याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे। तर मित्रांनो, हा इथे निर्णय घेतलेला आहे। 2 हेक्टरमध्ये येथे शेतकऱ्यांना 10,000 रुपये ते कापूस सोयाबीनला अनुदान मिळणार आहे। तर यामध्ये मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता शासन निर्णय राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 10,000 रुपये तर 2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। वरील अर्थसहाय्य अदा करण्याकरता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी रुपये 1,548.34 कोटी, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात येत आहे। तर सदरचा खर्च कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी वाढ विशेषकर्ता योजनेच्या लेखाशीर्षक खालीच मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता की आता यामध्ये कोणकोणते शेतकरी यामध्ये ते बसू शकतात। तर सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण DBTच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल। तर सदर योजना फक्त 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील। सदरचे अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। सदर शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या दिनांक 11 जुलै 2024 रोजीच्या बैठकीत मिळालेल्या मान्यतेनुसार वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ 29 जुलै 2024 नुसार प्राप्त सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही येथे बघू शकता की तुम्हाला जर पूर्ण येथे GR वाचायचं असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर येथे हा
GR येथे उपलब्ध आहे, त्या तुम्ही गुगलमध्ये येथे टाईप करून यामध्ये तुम्ही तो GR येथे पूर्णपणे येथे वाचू शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने येथे शासनाने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5 म्हणजे 2 हेक्टरपर्यंत मर्यादित म्हणजे शेतकऱ्यांना 10,000 रुपये लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण माहिती होती. माहिती जर आपल्याला आवडली असेल तर नक्की या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.